नमस्कार. कधी विचार केलाय का की एका चांगल्या शिक्षकाला एक महान शिक्षक काय बनवतं? यामागे एक शास्त्र आहे, एक विज्ञान आहे, ते म्हणजे शिकवण्याचं मानसशास्त्र. चला आज आपण हेच रहस्य उलगडूया. हा प्रश्न बघा. एकाच वर्गात काही मुलं पटापट शिकतात तर काही मात्र मागे राहतात. असं का होतं? हा प्रश्न मला खात्री आहे प्रत्येक शिक्षक, प्रत्येक पालक आणि अगदी विद्यार्थ्यांनाही कधीतरी नक्कीच पडला असेल. चला तर मग या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया. बरं, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला एकदम मुळाशी जावं लागेल. आणि ते मूळ आहे मानसशास्त्र. चला पाहूया हे शास्त्र नेमकं आहे काय आणि त्याचा अर्थ काळानुसार कसा बदलत गेला. मानसशास्त्राचा प्रवास खूपच रंजक आहे खरं तर. सुरुवातीला म्हणजे अगदी ॲरिस्टॉटलच्या काळात त्याला आत्म्याचं शास्त्र मानलं जायचं. मग हळूहळू 17व्या शतकात ते मनाचं शास्त्र बनलं. 1879 मध्ये जेव्हा पहिली प्रयोगशाळा सुरू झाली तेव्हा फोकस आला जाणीवेवर. आणि मग 20व्या शतकात J.B. वॉटसन यांनी सगळंच बदलून टाकलं. त्यांनी सांगितलं की मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचं शास्त्र. हा जो बदल आहे ना, आत्म्यापासून ते थेट वर्तनापर्यंतचा, तोच आपल्यासाठी म्हणजे शिक्षणासाठी खूप महत्वाचा आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो हाच की मानसशास्त्र आता फक्त लोक काय विचार करतात किंवा त्यांना काय वाटतं याचं शास्त्र राहिलं नाही, तर ते लोक काय करतात याचं विज्ञान बनलं. आणि हा मुद्दा इतका महत्त्वाचा का आहे? कारण शिकवणं म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवणं, बरोबर? मग जर आपल्याला वर्तनात बदल घडवायचा असेल तर वर्तनाचं शास्त्र समजून घेणं किती आवश्यक आहे, नाही का? ओके, तर आता आपल्याला कळलंय की मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा अभ्यास. आता हेच शास्त्र आपण थेट शिक्षणाच्या जगात कसं लागू होतं ते पाहूया. हे वाक्य बघा, शिक्षण आणि मानसशास्त्र यांचा संबंध महासागर आणि त्याच्या लाटांसारखा आहे. किती सुंदर उपमा आहे ही. म्हणजे मानसशास्त्र हा मानवी स्वभाव समजून घेण्याचा एक अथांग महासागर आहे आणि शिक्षण म्हणजे त्या महासागरातून येणारी एक लाट जी त्या ज्ञानाला, त्या समजुतीला प्रत्यक्षात आणते. यालाच आपण म्हणतो शैक्षणिक मानसशास्त्र. सोप्या भाषेत सांगायचं तर ही मानसशास्त्राची एक अशी शाखा आहे जी माणसं शिकतात कशी याचा शास्त्रीय अभ्यास करते आणि मग त्या अभ्यासाचा वापर करून शिक्षणातल्या समस्या सोडवते. म्हणजे हे फक्त एक शास्त्र नाहीये, तर शिक्षकांच्या हातात असलेलं एक खूप महत्त्वाचं व्यावहारिक साधन आहे. ठीक आहे, तर शैक्षणिक मानसशास्त्र काय आहे आणि का महत्वाचं आहे हे आपण पाहिलं. आता वळूया कसं या प्रश्नाकडे. म्हणजे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धती वापरू शकतात. तर शिक्षकांकडे खरं तर एक प्रकारचा टूलकिटच असतं. यात 4 मुख्य साधनं आहेत. एक म्हणजे निरीक्षण पद्धत, दुसरी प्रायोगिक पद्धत, तिसरी सर्वेक्षण पद्धत आणि चौथी आहे जीवन वृत्तांत पद्धत. आता ही नावं ऐकून घाबरून जायचं कारण नाही. या काही किचकट गोष्टी नाहीत, तर वर्गात वापरता येण्यासारख्या अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत. चला, यातली पहिली पद्धत पाहूया, निरीक्षण. यातही 2 प्रकार आहेत. एक आहे आत्मनिरीक्षण, म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहणं. मला काय वाटतंय, मी काय विचार करतोय हे तपासणं. याचा फायदा म्हणजे आपल्या भावना थेट कळतात, पण तोटा हा की आपण थोडे बायस्ड असू शकतो. दुसरा प्रकार आहे बाह्य निरीक्षण, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या, उदाहरणार्थ विद्यार्थ्याच्या वर्तनाकडे पाहणं. हे जास्त वस्तुनिष्ठ असतं, पण यात आपल्याला त्या वर्तनामागचं नेमकं कारण कळतंच असं नाही. आता बघूया प्रायोगिक पद्धत. ही ऐकायला थोडी क्लिष्ट वाटते, पण आहे अगदी सोपी. कल्पना करा की आपल्याला एक नवीन शिकवण्याची पद्धत तपासायची आहे. मग आपण काय करणार? पहिलं, आपण वर्गाचे 2 सारखे गट बनवणार. मग दोघांची एक पूर्वचाचणी घेणार की त्यांना आधीच किती येतंय. त्यानंतर एका गटाला जुन्या पद्धतीने शिकवायचं आणि दुसऱ्याला आपल्या नवीन पद्धतीने. आणि शेवटी दोघांची पुन्हा एक उत्तर चाचणी घ्यायची. मग फक्त निकाल तपासायचे. कळेल की कोणती पद्धत जास्त भारी होती. सोपं आहे की नाही? तर आतापर्यंत आपण मानसशास्त्र काय आहे, ते शिक्षणात कसं वापरतात आणि त्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे सगळं पाहिलं. आता या सगळ्याला एकत्र जोडून आपण अंतिम प्रश्नाकडे येऊया की हे सगळं करण्यामागचा खरा उद्देश काय आहे. आणि तो उद्देश केवळ विषय शिकवणं इतका मर्यादित नाहीये. नाही, खरा उद्देश आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं. त्याचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक प्रत्येक अंगाने विकास झाला पाहिजे. आणि हेच मोठं ध्येय गाठायला मानसशास्त्र शिक्षकांना मदत करतं. थोडक्यात सांगायचं तर मानसशास्त्र शिक्षकांसाठी इतकं आवश्यक का आहे? कारण त्यामुळे ते एक सकारात्मक लर्निंग एन्व्हायरमेंट तयार करू शकतात.
विद्यार्थ्यांना मोटिवेट करू शकतात, त्यांच्यातली बुद्धिमत्ता आणि क्षमतेमधला फरक ओळखू शकतात, त्यांची प्रगती अचूकपणे मोजू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स वाढवू शकतात. म्हणून हे फक्त एक शास्त्र नाही, तर वर्गातलं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आपण फक्त विद्यार्थ्यांच्या वर्तनाकडेच पाहतो की त्या वर्तनामागे दडलेली कारणं शोधण्याचाही प्रयत्न करतो? कारण एक फक्त शिकवणारा असतो आणि एक असतो खरा शिक्षक, जो विद्यार्थ्याला समजून घेतो, त्याच्या वर्तनामागील का शोधतो. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?